महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की पावसाने हाहाकार माजवला आहे। त्याच अनुषंगाने आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये आहोत। या ठिकाणी जे आहे परांडा तालुक्यातील परांडा ते कुर्डवाडी हा रोड जो आहे तो सध्या उल्पा नदीला पूर आले असल्यामुळे जे आहे ते या सध्या आवारपिपरी येथील जो हा पूल आहे तो देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे परांडा शहरापासून जो कुर्डवाडी जाणारा जो मार्ग आहे तो सध्या बंद असून या ठिकाणी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते गैरसोय होते। या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणचे शेतकरी देखील आहेत, आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। सध्या काय सांगाल, या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय, काय मागणी असणार आहे, कशा पद्धतीने नुकसान झालंय? सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा हे सरकारला आमच्या सर्व शेतकरी राजाची पहिली सर्वात मोठी मागणी असेल। कारण की आता जे परांडा वाशिममध्ये एवढं मोठं संकट आलेलं आहे की ह्याच्या अगोदर जुने माणसं 70 वर्षापासूनची सांगतात की असं संकट कधीच आलं नव्हतं शेतकऱ्यावर। त्यामुळं असं झालंय की सोयाबीन, तूर, ऊस हे सगळं पिकं असं वांबळून पण गेलं आहे, वाहून गेलं आहे, सगळ्या रानातनं माती वाहिली। त्यामुळे शेतकरी संकटात आहे, घरं वाहून गेल्यात। परत म्हणलं तर शेतकऱ्याच्या घरात पाणी पण आहे आणि खायचं धान्यसुद्धा वाहून गेले, तर पाण्यातनं हे असं सगळीकडे पाणी पसरलं आहे। त्यामुळं घरातल्या लोकांना बाहेर पण येता येणार आणि जाता पण येणार। त्यामुळं सगळीकडेच पाणी, डोमगाव असेल, काय इथलं आवारपिपरी असेल, इथलं सुनगिरी, हे चौकडच पाणी आणि हे पाणी बीडपासून येतं आहे। तर सरसकट शेतकऱ्यांसाठी सरकारने लक्ष द्यावा आणि आता जे काय लक्ष द्यायचं आहे, सर्वात महाराष्ट्रात मोठं संकट शेतकऱ्यावर आलं असेल तर हे 2025 आलं आहे। त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी। शासनाने फक्त एकच लक्ष द्यावं की शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी आणि झोपलेल्या सरकारने जागा व्हावं, ही आमची नम्र विनंती आहे। तुम्हाला काय बोलायचं? या आपल्याला काय बोलायचं? सरकारने कोणतेही नियम अट निकष न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे। आम्ही सुद्धा शेतकरी आहोत। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की हा जो रोड आहे कुर्डवाडी तो जाणारा परांड्यातून तो आवारपिपरी या ठिकाणी जो आहे तो सध्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं सध्या हा रस्ता वाहतुकीस बंद असून या परांडा तालुक्यामध्ये या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सध्या या शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी जी मागणी आहे ते या शेतकरी वर्गांमधून केली जाते। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, परांडा, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।